नमस्कार मित्रांनो, मी आनंदराज गिरी, अद्वैतानंद ॲग्रो सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नांदेड. अद्वैतानंद ॲग्रो सीड्सच्या मार्फत परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यामध्ये निळा हे गाव आहे. तर निळा या गावी या ठिकाणी भारती सर आहेत, भारती महाराज आहेत. यांना आपण फुले दुर्वाचा एक प्लॉट दिला होता. 2 एकरचा प्लॉट आहे हा, तर आपल्या सीडचा. तर या ठिकाणी या प्लॉटला आम्ही बघायला आलेले आहेत. तर तुम्हाला आज लाईव्हमध्ये मित्रांनो या ठिकाणी या राहुरी कृषी विद्यापीठाची जी नवीन व्हरायटी गेल्या वर्षी निघालेली आहे, KDS फुले दुर्वा 992 992, या व्हरायटीला वगैरे शेंगा कशा पद्धतीने लागलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने फुटवे केलेले आहेत हे आज तुम्हाला दाखवणार आहेत. तर आपण जे या ठिकाणी जे शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी, या ठिकाणी 6 एकरचा सोयाबीनचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, आपण आज त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी बोलू आणि ही जी व्हरायटी आहे या व्हरायटीबद्दल त्यांचं काय मत आहे काय नाही हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर नमस्कार भारती सर, तुम्ही जे ह्या व्हरायटीची निवड केली या फुले दुर्वा KDS फुले दुर्वा, तर ही जी व्हरायटी आहे तर तुमच्या इतर व्हरायटीपेक्षा, आपण दुसऱ्या व्हरायटीचं नाव घ्यायचं नाही, तर इतर ज्या व्हरायट्या तुमच्या 6 एकरमध्ये आणखीन पेरलेल्या आहेत तर त्याच्यापैकी बाकी व्हरायटीपैकी ही व्हरायटी तुम्हाला कशा पद्धतीने वाटली? नंबर 1 वाटली. तर तुम्ही शेंगा वगैरे बघितल्या सर्व ठिकाणी कशा आहेत काय नाही. तर आज महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पिवळा मोजाक या रोगानं फार हैदोस घातलेला आहे. तर या प्लॉटमध्ये तसं कुठलाही प्रकार दिसलेला नाही. तर जवळपास या प्लॉटला किती दिवस झालेले आहेत? 85 ते 90 दिवस झाले. म्हणजे 85 ते 90 दिवस झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं प्लॉट आहे. तुम्हाला मित्रांनो शेंगा पण दाखवतो आहे. तर या ठिकाणी बघू आपण आता लाईव्ह मध्ये. या ठिकाणी बघा, हे फुटवे वगैरे बघा. तर अशा पद्धतीनं शेंगाची लागण आहे. आणखीन ठिकाणी आपण जणी असं नको की एकाच ठिकाणी आपण 2-4 ठिकाणी बघू वाटल्यास. बघा, हे बघा, हे झाड बघा, या झाडाच्या फुटवे बघा, जवळपास शेंगा पूर्ण जवळून घ्या. हे पूर्ण फुटवे आणि शेंगा. तर यावर्षी पाण्याची अनिश्चितता म्हणजे अनियमितपणा असताना सुद्धा आज एवढ्या चांगल्या पद्धतीने, इकडे हे घ्या, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शेंगाची लागण आहे. जवळपास 2-250च्या वरून या ठिकाणी शेंगा प्रत्येक झाडाला असतील असं माझं मत आहे. आम्ही मोजल्या तर आणखीन नाहीत. तर आणखीन बघा, होगा या ठिकाणी, होगा हे झाडाला. तर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेंगा जे लागलेल्या आहेत. पूर्ण प्लॉट थोडंसं दाखवा. ठीक. यवतमाळ जिल्ह्यात जे खरूज गाव आहे त्या खरूज गावचे काही शेतकरी आमच्याकडे आलेले आहेत. तर त्या शेतकऱ्यांनी स्वतः काही झाडांची शेंगाची मोजणी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता बोरकर साहेबांनी याला मोजमाप केली. त्याच्यानंतर सर, तुमचं नाव काय? संदीप वानखेडे साहेबांनी याची मोजमाप केली. तर या झाडाला त्यांनी किती शेंगा आहेत ते स्वतः त्यांनी सांगावं. सर, किती मोजल्या याला शेंगा तुम्ही? याला 700 शेंगाच्या वर आता सर. 700 शेंगापर्यंत 100% तुम्ही स्वतः मोजला. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा प्लॉट खरंच बघायचा असेल, तुम्ही स्वतः येऊ शकता, तुम्ही स्वतः परीक्षा घेऊ शकता की 700 यांनी म्हणत आहेत, पण मी 600 पर्यंत मोजलेला आहे. हे बघा, या ठिकाणी आहे. त्याला कम्प्लीट मी आज सांगतो तुम्हाला की 400च्या पुढून शेंगा आहे, कारण एवढी शेंग धारणा केलेली. याला 200 पर्यंत शेंगा आहेत, याला 200च्या 250च्या समोर आहेत. त्या अशा पद्धतीनं प्रत्येक झाडाला या ठिकाणी शेंगाची लागण आहे. तर तुम्हाला जरी तुम्हाला याची परीक्षा किंवा याचं परीक्षण करायचं असेल तर स्वतः तुम्ही प्लॉटमध्ये येऊन बघू शकता.